महत्त्वाची बातमी आहे पावसासंदर्भातली। महाराष्ट्रात पावसाचा जोर ओसरला आहे, मात्र आजही काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार आज बीड, लातूर, सांगली, सातारा, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। कोकणात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलाय। दक्षिण कोकणामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आलाय। बातमी आपण पूर्ण पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मुंबईबाबत बोलायचं झाल्यास मुंबईत काही अंश हवामानात ढगाळ राहण्याचा अंदाज आहे, तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। विदर्भात देखील आज पावसाचा इशारा देण्यात आलाय। विजांच्या कडकडाटात आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे। या काळात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर राहू शकतो असा अंदाज आहे। मराठवाड्याबाबत बोलायचं झाल्यास मराठवाड्यातही आज पावसाचा अंदाज आहे। काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे। दरम्यान महाराष्ट्रात जरी पावसाचा वेग मंदावला असला तरी देखील विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा धोका कायम आहे। त्यामुळे हवामान विभागाकडून या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। दरम्यान साताऱ्यात आणि पुण्यात देखील पावसाने आपली दमदार हजेरी लावल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालंय। तुमच्या भागातील परिस्थिती कशी आहे पावसासंदर्भातली ही देखील आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा।